Oops. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू संगीता टॉकीज विथ अ न्यू हिस्टॉरिक एलिमेंट. मंडळी, इतिहास हा शिकण्याचा नाही तर घडवण्याचा विषय आहे, हे मी लहानपणापासूनच शिकत आलेलो आहे. अख्ख्या तालुक्यात सलग 3 वर्ष इतिहासाचा पेपर कोरा सोडण्याचा इतिहास माझ्याच नावावर आहे. शिवाय मी त्याला 3 पुरवण्याही जोडल्या होत्या, त्या पण ब्लँक. त्यानंतर माझं नावच पडलं होतं ब्लँक ऑफ इंडिया. पण मंडळी, माझा सिनेमा हा विषय इतिहास घडवण्याचाच विषय आहे. त्यामुळं मी ठरवलं की आता पुढचा चित्रपट हा ऐतिहासिक चित्रपट काढायचा. आणि पुण्यातल्या राजा केळकर म्युझियमच्या डायगोनली अपोजिट राहणाऱ्या पितांबर नरुटे यांना जाऊन भेटलो. त्यांनी मला दारातच थांबवलं आणि म्हणाले, आधी टायटल आहे का बघ आणि मग सिनेमा कर. मी तो नादच सोडला. पण गावाला जायची एसटी जरा लांब होती. म्हणलं मंगलाला जाऊन पिक्चर बघू. तर पिक्चर लागला होता बाजीराव मस्तानी. मी तो पिक्चर पाहिला आणि ठरवलं, ह्याच विषयावर आपण नवीन पिक्चर काढायचा. टायटल सुद्धा ठरलं, मी बाजीराव, तू असतानी, लव्ह स्टोरी ऑफ माय कॅरियर. मी शनिवारवाड्यावर पोचलो. लई पेटलो. तिथली माती उचलली आणि तीच माझ्या कपाळाला टिळा म्हणून लावली. दगडाचं टेक्स्चर पाहिलं. शनिवारवाड्याचे सर्व अँगलनी फोटो काढले. भुयारात गेलो, मोठ्यानी वराडलो. मग शनिवारवाड्याच्या भोवती पळत 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 2 राऊंड मारले. बाहेरच्या हिरवळीवर येऊन लोळलो. माझा डोळा लागला. डोळा उघडला तेव्हा फरासखान्यातले 2 हवालदार माझ्या कुल्यावर काठी ठेवून उभे होते. मी त्यांना म्हणलं, हे बघा, माझी एसटी जरी चुकली असली तरी माझा सिनेमा चुकणार नाही. बजावून सांगितलं मी त्यांना. मग इतिहासाची पुस्तकं विकत घेतली. 3 महिने वाचली. मग ऐतिहासिक सिनेमात इतिहास महत्वाचा नसून पात्र महत्वाचे असतात, हा स्लोवाकियन दिग्दर्शक बी झॉपराडियन यांचा लेख वाचला. सगळी पुस्तकं तशीच माळ्यावर टाकून दिली. आणि मग शालू कुडले, पिंकी जगताप ह्या 2 रिच क्लासच्या ॲस्पायरिंग ॲक्ट्रेसेसना सिनेमात घेण्याचं ठरवलं. शालू बरोबर मी शाळेत असतानाच ओ शालू ह्या गाण्यावर डान्स केलेलाच होता. 143 लोकेशन्स पाहिली आणि त्यातली 3 फायनल पण केली. पण म्युझिक काही मनासारखं घडत नव्हतं आणि आपल्याकडे म्युझिक डिरेक्टर कधीच वेळेत म्युझिक देत नाहीत. मग काय, घेतलं देवाचं नाव आणि मीच कंपोज केलं. अँड देन रेस्ट इज हिस्ट्री. आय क्रिएटेड दीज सॉंग्स. जस्ट लिसन टू देम. मेणबत्ती विजली पर रात नाही निजली. धंगक टाकक धंगक टाकक धंगक टाकक धंगक टाकक हे पहिलं गाणं. मनात काही नसतानी कुठून आणू मस्तानी. धंगक टाकक धंगक टाकक धंगक टाकक हे दुसरं गाणं. आणि तिसरं गाणं जे 2 हिरोईन्सवर चित्रित होणार होतं, झिंगा झिंगा धंगक टाकक धंगक टाकक. आणि चौथं गाणं माझ्यावरचं अतिशय शिजलिंग, धुमाकूळ धुमाकूळ धंगक टाकक धंगक टाकक. रुस्तम घोडेवाले यांनी ऐन वेळेला घोडे लावले, म्हणजे दुसऱ्या शूटिंगला घोडे लावले. त्यामुळे इथं 3च आले. आम्ही तेच आलटून पालटून वापरले. वी युज्ड लॉट ऑफ स्लोमो. ह्या सगळ्यात माझ्या पाठीशी शालू आणि पिंकीचे वडील एखाद्या पर्वतासारखे उभे होते. आणि तो दिवस येऊन ठेपला जेव्हा ह्या दोघींचं शूटिंग होतं. शालूच्या घरचे जास्त आलेत हे पाहून पिंकीच्या वडिलांनी आजूबाजूच्या गावातले सुद्धा नातेवाईक बोलवून घेतले. मग शालूच्या वडिलांनी एक मेसेज व्हॉट्सॲपवरती ब्रॉडकास्ट केला. मी म्हणलं ठीक आहे, एपिक फिल्म आहे, तेवढाच मॉप. मग हळूहळू ह्या दोघींच्या शीनला गर्दी वाढू लागली. आणि ऐतिहासिक शीनमध्ये मागून चालत जाणाऱ्या बायका, मुतणारी लहान पोरं, हसणाऱ्या म्हाताऱ्या. एकदा तर शालूची मावशी स्कॉर्पिओमध्ये बसून हे 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 असं चालू टेकमध्ये करत गेली. मोबाईलवर माणसं बोलतायत काय, हे चाललंय काय. आवरता आवरता नाकी 9 आले. पण नाही, मी शूटिंग करायचंच ठरवलं. दुसऱ्या दिवशी तर 10 एसट्या
60 ट्रक आणि 24 टू व्हीलर इतकी गर्दी झाली का मलाच कोणी हात सोडाना. मी म्हणलं हे मला जाऊ द्या बाबा, मला झिंगा गाण्याचं शूटिंग करायचंय. मी कसा बसा आत शिरलो. तेवढ्यात मला शालूच्या वडिलांचं वाक्य ऐकू पडलं. आधी शालूचा क्लोज लावा, हिरोईन ती आहे. काळजात चर झालं. तेवढ्यात पिंकीच्या वडिलांचा आवाज ऐकू आला. पिंकीचा क्लोज लावा, हिरोईन ती आहे. शब्दाला शब्द वाढतच गेला. भांडण होऊ नये म्हणून मीच मध्ये पडलो आणि म्हणलं हे बाबा हो, अरे मी हिरोईन आहे. पण कसलं काय, कोणी ऐकाच ना. जिथं पिंकी आणि शालूच्या नाचाचं शूटिंग होतं तिथंच शालूच्या बापाच्या छातीवर पिंकीचा बाप बसला. गर्दीत नुसता हॅवॉक झाला. दोन्ही बाजू एकमेकांवरती तुटून पडल्या. त्यातही एका पोराने नागरा लावला आणि माझ्या झिंगा ह्या गाण्यावरती 700-800 जण दिसल तसं एकमेकांना कुटत होती. इट वॉज पोएटिक. मी त्यातही शूटिंग सुरू ठेवलं. त्यानंतर तिथं जे झालं ते बघून कोणाचाही माणुसकीवरचा विश्वास उठला असता. पण मी मोठ्या मनाने तेच फुटेज माझ्या एका मित्राला फ्लॅश मॉब म्हणून वापरायला दिलं आणि दुसऱ्या मित्राला भूकंपानंतरचा प्रदेश म्हणून वापरायला दिलं. असा हा माझा बाजीराव शूटिंगलाच दारातीर्थी पडला. हा माझा बाहेरनं आलेला पहिला चित्रपट आणि शेवटचा पण. याच्या पुढे मी ठरवलंय ते मॉब बीब नकोच. आता आपण आणि आपणच. तोपर्यंत तुम्ही लोक कीप वॉकिंग, कीप वॉचिंग, कीप लविंग अँड ग्रेट गोईंग. PLB signing off. Hello friends. Please like it, share it, subscribe it. तुमचा लाडका कार्यक्रम संगीता टॉकीज ओनली ऑन हॅवॉक मराठी.